श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 27. मातंगाला पूर्वजन्मस्मरण आणि उमरड विप्रांना शिक्षा. या अध्यायाची श्रवण फलश्रुती म्हणजे वादविवादात सरशी होईल आणि विजय मिळेल. त्यामुळे संपूर्ण अध्याय अवश्य श्रवण करा. श्री गणेशाय नमः. शिष्योत्तम नामधारक सिद्धमुनींचे चरणवंदन करून विनंतीपूर्वक म्हणाला, हे सिद्धयोगी, आपला विजय असो. आपण आमच्यासाठी तारक आहात. आमच्या मनात ज्ञानाचा प्रकाश पडावा याकरता आपण आम्हाला आपले चरणदर्शन घडवले आहे. आता श्रीगुरूंनी ब्राह्मणांना चारही वेदांचा विस्तार सांगितला. त्यानंतर पुढे काय झाले ते कृपया सांगावे ही विनंती आहे. शिष्य नामधारकाचे वचन ऐकून सिद्धमुनी सांगते झाले, हे शिष्य नामधारका, आता श्रीगुरूंचा अनुपम्य महिमा श्रवण कर. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना त्यांच्या हिताची गोष्ट विविध प्रकारे समजावली. मात्र ते तापसी काही एक न ऐकता वाद करा किंवा जयपत्र तरी लिहून द्या असे सांगून लागले. तेव्हा श्रीगुरू संतापून म्हणाले, तुमच्या अंतकरणात जी इच्छा असेल तेच तुम्हाला मिळेल. सापाच्या पेटीला उंदीर कुरकुटून भोक पाडतो, पाखरू दिव्यावर झेप घालून आत्मघात करून घेते, तसे ते मदोन्मत ब्राह्मण श्रीगुरूंचे खरे स्वरूप न जाणता घुबडाप्रमाणे स्वतःचा नाश करून घेण्यास उतावळी झाली. इतक्यात श्रीगुरूंना दुरून अंतरावरून जाणारा एक वाटसरू दिसला. ते शिष्यास म्हणाले, तो पातंस्त जात आहे, त्याला बोलव. श्रीगुरूंचे बोलणे ऐकताच शिष्याने धावत जाऊन त्या माणसाला बोलवले आणि श्रीगुरूंसमोर उभे केले. श्रीगुरूंनी त्याला विचारले, तुझा जन्म कोणत्या जातीत झाला त्याविषयी आम्हाला सांग. श्रीगुरूंचे बोलणे ऐकून तो म्हणाला, माझी ओळख, मी मातंग असून या गावाच्या बाहेर राहतो. तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही बोलावले म्हणून आलो. आता माझा जणू उद्धारच झाला आहे. असे म्हणून त्याने श्रीगुरूंना नमस्कार केला. श्रीगुरू कृपावंत परमपुरुष आहेत. लोखंडाला परिस्पर्श घडताच त्याचे सुवर्ण होते. अशा अमृतमय दृष्टीने त्यांनी त्या मातंगाकडे पाहिले. श्रीगुरूंनी त्या पतितावर कृपा केली. त्यांनी आपल्या शिष्याच्या हातात एक काठी देत त्याच्याकडून भूमीवर 7 रेषा काढून घेतल्या आणि त्या पतिताला श्रीगुरू म्हणाले, या रेषांमधील एक रेष तू ओलांडून ये. श्रीगुरूंच्या सांगण्यानुसार त्याने एक रेषेचे उल्लंघन केले. तेव्हा त्याला अधिक ज्ञान प्राप्त झाले. तेव्हा श्रीगुरूंनी त्याला विचारले, तू कोणत्या कुळात जन्मलास? तेव्हा पतित म्हणाला, मी किरात वंशात जन्मलो आहे. माझे नाव वनराका आहे. त्याने दुसरी रेषा ओलांडली तेव्हा त्याला पूर्वीपेक्षा जास्त ज्ञान प्राप्त झाले. तो अनेक गोष्टी सांगू लागला. हे पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करू लागले. मी श्रीगुरूंनी त्याला तिसरी रेषा ओलांडली सांगले. तेव्हा त्याने पूर्वजन्मात स्मरण झाले आणि तो म्हणाला, मी नावाडे आहे, मी नदीकिनारी राहतो. चौथी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला, मी अन्य वंशाचा आहे, मी माझ्या कामानिमित्त जात होतो तेव्हा आपण मला बोलावले. 5वी रेषा ओलांडल्यावर त्याला अधिक ज्ञान प्राप्त झाले व तो म्हणाला, माझा जन्म वैश्य कुळात झाला, माझे नाव सोमदत्त आहे. 6वी रेषा ओलांडल्यावर म्हणाला, मी क्षत्रिय आहे आणि माझे नाव गोदावरी आहे. 7वी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला, मी श्रेष्ठ विप्र असून माझे नाव अध्यापक आहे. मला वेद, शास्त्रे, व्याकरण वगैरेंचे सर्व ज्ञान आहे. श्रीगुरू म्हणाले, तू वेदशास्त्रे जाणतोस असे म्हणतोस तर हे ब्राह्मण चर्चा करण्यासाठी आले आहेत, यांच्यासोबत चर्चा कर. त्यांनी भस्ममंत्र होऊन त्याच्या सर्वांगावर शिरपडले. तेव्हा त्या पतिताच्या अंतकरणात ज्ञानज्योत प्रज्वलित झाली. मानस सरोवरात कावळा गेला असता त्याचे हंसामध्ये रूपांतर होते, त्याप्रमाणे श्रीगुरु स्पर्शाने तो पतित महाज्ञानी झाला. श्री नरसिंह सरस्वती जगद्गुरू होते, त्रयमूर्तींचा अवतार आहेत. त्यांना जे सामान्य म्हणून जाणतील ते अधोगतीत जातील. अशा प्रकारे त्या पतिताला अकस्मात ज्ञान झाले आणि सांगोपांग वेदपठन करता झाला. जे ब्राह्मण चर्चेसाठी आले होते ते भयचकित झाले. त्यांची जीभ चालेना, त्यांच्या हृदयात कळ उठली, ते थरथर कापू लागले. त्यांनी श्रीगुरुचरणी लोळण घेतली व म्हणाले, हे जगज्योती स्वामी महाराज, आता आमचे काय होणार? आम्ही गुरुद्रोह केला आहे, ब्राह्मणांचा धिक्कार केला आहे. तुम्ही साक्षात गौरीशंकराचे अवतार आहात. हे स्वामी, आम्हाला क्षमा करा. मायेच्या अधीन झाल्यामुळे आम्ही असे तामसी झालो. आम्हाला आपले मूळ रूप ओळखता आले नाही. आम्हाला क्षमा करा. तुम्ही सर्व प्राणीमात्रांवर दया करा. तेव्हा आमचेही दोष मनावर घेऊ नका. आमचा उद्धार करा. असे म्हणून श्रीगुरुचरणी लोळण घेते झाले. ते म्हणाले, केवळ आपल्या एका लीलेने गवताचा पर्वत होतो किंवा पर्वताचे भस्म होते. आपण सृष्टीची उत्पत्ती करते आहात, पोषण करते आहात आणि आपणच संहार करते त्रयमूर्ती जगद्गुरू आहात. आपला महिमा वर्णन करण्याची बुद्धी आमच्यापाशी नाही. हे वरददायका, आम्ही आपणाला शरण आलो आहोत. आमचा उद्धार करा. ते ब्राह्मण विनवणी करते झाल्याचे पाहून श्रीगुरू म्हणाले, तुम्ही त्रिविक्रम भारती या महामुनीला त्रास दिला, आणखी अनेक पापी केली. तुम्ही ब्राह्मणांची निंदा केली, तेव्हा तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल. तुमचे कर्म तुम्हाला भोगावे लागतील. आपण केलेले पाप पुण्य आपल्यालाच भोगावे लागते. तुमच्या पापांचा निचरा झाला नाही तर
तुम्हाला पुढे गती नाही. श्रीगुरूंचे हे वचन ऐकून ब्राह्मण श्रीगुरुचरणांवर मस्तक ठेवून सांगते झाले, या भवसागरातून आमचा उद्धार कधी होईल? श्रीगुरु कृपामूर्ती असल्यामुळे त्या ब्राह्मणांना म्हणाले, तुम्ही 12 वर्ष ब्रह्मराक्षस होऊन राहाल. तुम्हाला पश्चाताप झाले की तुम्ही शांत व्हाल. तुम्ही शुकनारायण सूक्त ऐकले की तुमचे पाप नाहीसे होईल. एक ब्राह्मण पर्यटन करीत येईल, तो हे सूक्त म्हणेल, त्यास ऐकल्यावर तुमचा उद्धार होईल. आता तुम्ही गंगा किनारी जावे, तुम्हाला राहण्याकरता योग्य स्थान आहे, असे सांगून श्रीगुरूंनी त्यांना निरोप दिला. ते ब्राह्मण गावाबाहेर जाताच त्यांच्या हृदयात प्राणांतिक कळ आले आणि नदी तीरावर पोहोचतोवर त्यांचे प्राण गेले. आपण केलेल्या कर्मातून सुटण्यासाठी दुसऱ्याचे प्रयत्न उपयोगी पडत नाही. ते ब्राह्मण तामसी वृत्तीचे होते. त्यांनी स्वतःच आत्मघात करून घेतला. श्री गुरुवचन असत्य होत नाही. ते ब्राह्मण 12 वर्ष ब्रह्मराक्षस होऊन राहिले आणि नंतर त्यांना गती मिळाली. ब्राह्मणांना गंगेवर पाठवल्यानंतर काय झाले त्याविषयीची कथा सिद्धमुनी नामधारका शिष्याला सांगते झाली. तो पतित महाध्यानी झाला. त्याला त्याच्या 7 पूर्वजांचे स्मरण झाले आणि आपण मूळचे ब्राह्मण आहोत हे त्याला समजले. तेव्हा त्याने श्रीगुरूंना वंदन केले आणि अज्ञानमायेच्या अंधारास दूर करणाऱ्या सूर्याप्रमाणे असलेल्या जगद्गुरू श्री नरसिंह सरस्वतींना विनवले, मी पूर्वी ब्राह्मण होतो, मात्र त्यानंतर मी हीन जातीत कसा गेलो हे त्रिकालज्ञानी मुनिवर्या मला स्पष्ट करून सांगा. मी पूर्वजन्मी असे कोणते महान पातक केले होते याविषयी हे नरसिंह सरस्वती मला सांगावे. तेव्हा श्रीगुरू सांगते झाले. असे सिद्धमुनी शिष्य नामधारकाला म्हणाले. सरस्वती गंगाधर गुरुचरित्र विस्तारपूर्वक कथन करीत आहे. तेव्हा पुढील कथा ऐकणारा पतित ही ब्राह्मण्याने होईल. अशी पुण्य पावन कथा ऐकल्यावर अनाथांचा उद्धार होईल आणि 4 पुरुषार्थांची प्राप्ती होईल हे निश्चित मानावे. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथातील परमकल्पतरू कथांमधील श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा वदन्मत ब्राह्मणाला शाप दिल्याविषयीचे वृत्त सांगणारा हा 27वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांच्या चरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.